नमस्कार. प्रकटीकरणाच्या पुस्तकात एक अशी संख्या आहे जिच्याबद्दल खूप गूढता आणि उत्सुकता आहे आणि ती संख्या आहे 1,44,000. कोण आहेत हे लोक? या संख्येचा नेमका अर्थ काय? आज आपण बायबलमधील याच एका मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण या 5 टप्प्यांमधून हा संपूर्ण विषय समजून घेणार आहोत. सुरुवात एका कोड्यापासून करूया, मग 2 प्रकारच्या इस्रायलबद्दल बोलू, त्यानंतर तारलेल्या प्रथम फळांची ओळख करून घेऊ, श्वापदावरील विजयाचा अर्थ समजावून घेऊ आणि शेवटी पहिल्या पुनरुत्थानापर्यंत पोहोचू. चला तर मग थेट आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. हे 1,44,000 लोक नक्की आहेत तरी कोण? आता इथेच खरी गंमत आहे. बघा, प्रकटीकरण अध्याय 7 मध्ये म्हटलंय की हे लोक इस्रायलच्या वंशातून आले आहेत, पण लगेच अध्याय 14 मध्ये त्यांना संपूर्ण मानवजातीतून आलेले प्रथम फळ म्हटलंय. मग प्रश्न हा आहे की हे दोन्ही गटे एकच आहेत की वेगवेगळे? याच प्रश्नाच्या उत्तरात सगळं रहस्य दडलंय. हो, हे वचन वाचल्यावर पहिल्यांदा असं वाटणं अगदी साहजिक आहे की हे फक्त आणि फक्त इस्रायल लोकांसाठीच आहे. पण थांबा, गोष्ट इतकी सरळ नाहीये. खरं कोडं तर इथूनच सुरू होतं. आणि हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला 2 इस्रायल ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. खरं सांगायचं तर हीच या रहस्याची किल्ली आहे. चला पाहूया. म्हणजे बघा, बायबलनुसार 2 प्रकारचे इस्रायल आहेत. एक आहे भौतिक इस्रायल, म्हणजे जे जन्माने इस्रायली आहेत, आणि दुसरे आहेत आध्यात्मिक इस्रायल, म्हणजे जे विश्वासाने देवाचे लोक बनले आहेत. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. वा, ही तुलना बघा किती छान आहे. भौतिक इस्रायल म्हणजे जणू काही एका इमारतीचा आराखडा, एक ब्लूप्रिंट. पण आध्यात्मिक इस्रायल म्हणजे त्या आराखड्यावर उभी राहिलेली खरी पक्की इमारत. या एका उदाहरणावरूनच आपल्याला या दोन्हीमधला फरक अगदी स्पष्ट कळून येतो. आणि या कल्पनेला शास्त्रीय आधारसुद्धा आहे. रोमन्समधले हे वचन तेच सांगतं, खरा यहुदी तो नाही जो बाहेरून दिसतो, तर तो आहे जो आतून म्हणजे अंतःकरणातून देवाचा आहे, ज्याच्या हृदयाची सुंता झाली आहे. तर मग ह्या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो? तो अगदी सरळ आहे. हे जे 1,44,000 लोक आहेत ते कोणत्याही एका वंशापुरते किंवा देशापुरते मर्यादित नाहीत, तर ते जगभरातल्या सर्व राष्ट्रांमधून आलेले देवाचे निवडलेले लोक आहेत. ठीक आहे, आता आपल्याला त्यांची ओळख तर पटली. पण आता पाहूया की प्रकटीकरण अध्याय 14 नुसार त्यांची खास वैशिष्ट्ये काय आहेत आणि ते काय करतात. ही वैशिष्ट्येच सांगतात की हे लोक किती विशेष आहेत. ते कोकऱ्यासोबत सियॉन पर्वतावर उभे आहेत. त्यांच्या कपाळावर देवाचं आणि कोकऱ्याचं नाव लिहिलेलं आहे. ते इतके शुद्ध आहेत की कोकरा जिथे जाईल तिथे ते त्याच्या मागे जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पूर्णपणे निर्दोष आणि निष्कलंक आहेत. आणि हो, सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे ही संख्या. अध्याय 7 आणि अध्याय 14 दोन्ही ठिकाणी 1,44,000 ही एकच संख्या वापरली आहे. यावरून हे स्पष्ट होतं की आपण एकाच गटाबद्दल बोलत आहोत. चला आता थोडं मोठं चित्र पाहूया. हा विशेष गट तारलेल्या लोकांच्या मोठ्या समुदायामध्ये नेमका कुठे बसतो हे समजून घेऊया. कारण बघा, 1,44,000 लोकांना शिक्का मारल्यानंतर लगेचच प्रकटीकरण 7 मध्ये एका दुसऱ्या गटाचा उल्लेख येतो. हा एक प्रचंड अगणित लोकसमुदाय आहे, इतका मोठा की तो कोणी मोजूच शकत नाही. आणि हो, हा समुदायसुद्धा प्रत्येक राष्ट्र, वंश आणि भाषेतून आलेला आहे. या तक्त्यामध्ये आपल्याला या दोन्ही गटांमधला संबंध स्पष्ट दिसतो. 1,44,000 हे प्रथम फळ आहेत, निष्कलंक आहेत, तर मोठा लोकसमुदाय हा मोठ्या संकटातून आलेला आहे. पण गंमत म्हणजे दोघेही विजयी आहेत आणि देवाची उपासना करत आहेत. यावरून असं दिसतं की 1,44,000 हे त्या मोठ्या समूहाचाच एक विशेष आणि पहिला भाग आहेत. पण मग या श्वापदावरील विजयाचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर देवाच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या कोणत्याही शक्तीपुढे न झुकता अगदी मृत्यू आला तरी देवाशी एकनिष्ठ राहणं म्हणजेच श्वापदावर विजय मिळवणं. आणि या सगळ्या संघर्षाचा, या विश्वासाच्या परीक्षेचा कळस एका अत्यंत भव्य आणि दैली घटनेत होतो. आणि ती घटना म्हणजे पहिले पुनरुत्थान. तर मग शेवटच्या काळातल्या घटनांचा क्रम साधारणपणे असा असेल. सगळ्यात आधी
1,44,000 लोकांना शिक्का मारला जाईल, त्यानंतर मोठं संकट येईल, त्या संकटात जे हुतात्मा होतील त्यांचं पहिलं पुनरुत्थान होईल आणि मग ते सर्व संत ख्रिस्तासोबत 1,000 वर्ष राज्य करतील. हे वचन ऐका. जे विजय मिळवतात त्यांच्यासाठी हेच अंतिम बक्षीस आहे. ते फक्त जिवंतच होणार नाहीत, तर ते देवाचे याजक होतील आणि ख्रिस्तासोबत राज्य करतील. किती मोठं आणि अद्भुत वचन आहे हे. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? 1,44,000 हे कोणी वेगळे खास लोक नाहीत, तर ते त्या मोठ्या अगणित लोकसमुदायाचाच एक भाग आहेत. ते शेवटच्या काळातले हुतात्मे आहेत. आणि अशा प्रकारे सुरुवातीला जे कोडं वाटत होतं ते आता सुटलं आहे. आणि शेवटी हे वचन आपल्याला आठवण करून देतं की जो कोणी आपल्या विश्वासात शेवटपर्यंत टिकून राहतो, जो विजय मिळवतो, त्याला देवाकडून सार्वकालिक वारसा मिळतो. किती सुंदर आणि आश्वासक वचन आहे हे. या विवेचनानुसार विजेते ते आहेत जे मृत्यूपर्यंत विश्वासू राहिले. पण आजच्या जगात, आपल्या रोजच्या जीवनात विजय मिळवणं म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. याचा विचार नक्की करा.